कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ गोसावी, 2-3 मुद्दे पाठवले तेवढे बघून घ्या। आजच्या मीटिंग मध्ये ऍड करायचे आहेत तेवढे कळवा। खीर घ्या। अहो नाही नको, मला भूक नाही। अरे नको काय, जेवतानाही काही घेतली नाहीस? प्रसादाची खीर आहे। नाही नको नको, मला म्हणलं ना आता नको। अरे हे बघ, चमचाभर खाऊन तर बघ। नको म्हणलं ना, खरंच नको आहे मला। अरे टेस्ट तर करून बघ। का असं करायला पण तुम्ही? मला खरंच नको आहे म्हणलं ना मी तुम्हाला। तुला खीर खूप आवडते ना, म्हणून आग्रह करते। आवडत्या बरोबर आहे, पण माझं पोट भरलं, मी जेवले फुल। खरंच नको आहे मला। अरे पण हो, खरंच छान झाली की। खरंच चाखून तर बघा ना। पोट आहे का डबा आहे का जे उगाच आपलं भरून ठेवायला? भरलंय पोट। आई, त्यांचं असंच आहे, जेवणानंतर ते काही फारसं खातच नाहीत। माझी समजूत काढू नकोस ग, मला माहितीये मी खीर केले म्हणून तो खात नाही। नाही नाही, असं नाहीये। मी लहान आहे का, कळतंय मला सगळं, पण मला एक कळत नाही की मी आणखीन काय करू की त्याला माझ्यातल्या आईची माया, प्रेम, तडफड कळेल। तुम्ही नका काळजी करू आई, तुमची इच्छा आहे ना त्यांनी खीर खावी, मी बोलते त्यांच्याशी। मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी, ही गोष्ट चालली आहे इथं। अधिपती, काय झालं? का असं केलं तुम्ही? काय केलं? काय केलं म्हणजे खीर का नाही खाल्लीत? मला नव्हती खायची, माझी मर्जी। मर्जी नाही, आईंनी केली होती म्हणून नाही खाल्लीत तुम्ही। हो नाही, माझी इच्छा नव्हती म्हणून मी खाल्ली नाही। तुम्हाला काय समजायचं ते समजा। तुम्ही त्यांची वकिली करायला जर इथं आला असाल ना, खरंच जात तुम्ही। अधिपती, तुम्ही का असं करता हो? काय बालिशपणा आहे, आम्हाला कळतच नाहीये। का अपमान करता तुम्ही आईंचा सारखा? मला सांगा, तुम्ही नेहमी बाबांविषयी बोलता की ते भुवनेश्वरी मॅडमचा कधीही मान ठेवायचे नाही, त्यांच्याशी वाईट वागायचे। तुम्ही कसे वागता आता आईंशी? हा, कुठून आला हा विरोधाभास तुमच्या? तुम्ही आमची तुलना चारवा सुरूंशी संग करूच नका। लई फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यात, माहिती आहे ना? आणि या काल आल्या चारुलता मॅडम, मला तर ते आठवत बी नाही खरं सांगायचं तर। आई म्हणून मला काही शून्य आठवण नाही त्यांची। माझ्यासाठी त्या अनोळखीच आहेत। उलट तुम्हीच त्यासनी सांगा या असलं काहीतरी करू नका म्हणा। आणि मला जे नातं आठवत बी नाही ते तुम्ही माझ्यावर का लादताय? मला आठवत नसेल अधिपती, पण नातं तर आहे ना, खरं नातं आहे। खरं तुमच्यासाठी असलं, आमच्यासाठी काय खरं बिरं काय नाही। आमचा त्यांचा काही संबंध बी नाही। आणि त्या इथं आल्यामुळे माझ्या आयुष्यात काय फरक बी पडलेला नाही। त्या या घरात राहिल्या काय न राहिल्या काय मला खरंच फरक पडत नाही। काय कसं बोलताय तुम्ही अधिपती? तुमच्या सख्या आईविषयी बोलताय तुम्ही, असं कसं बोलू शकता तुम्ही? ना तोच इशू उगाळत बसू नका। मी तुम्हाला लय वेळा सांगितलंय, आमच्यासाठी आमच्या आई म्हणजे आमच्या फक्त आई साहेब आहेत, बास, बाकी कोण नाही। आता ह्यो विषय बंद करा, मी हात जोडतो। चारू, काय अप्रतिम खीर केली होतीस, अप्रतिम। तुम्हाला आवडली ना, समाधान वाटतं मला। आवडली म्हणजे नुसती आवडली नाही, मी आणखी 3-4 वाट्या खाऊ शकतो एवढी आवडली आहे मला। मग आणखी आणून देऊ का? मी आणते तुमच्यासाठी। चारू, काय झालंय? नाही, काही नाही झालं, मी खीर आणते ना तुमच्यासाठी। काहीतरी बिनसलंय ना? काय झालंय सांगशील? नाही हो, खरंच काही नाही। मुलानं खिरीला हात सुद्धा लावला नाही ना? म्हणजे जेवताना
नाहीच खाणार म्हणाला तो. नंतर तू घेऊन गेलीस तेव्हाही नको म्हणाला असेल. नाही तसं काही नाही, त्याचं पोट भरलं असेल ना, त्यामुळे नाही खाल्ली. त्यात काय एवढं. किती पांघरून घालशील. अधिपतीला अक्कल कधी येणार आहे मला कळत नाही. म्हणजे त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढायचा मी एवढा प्रयत्न करतोय, पण त्याचा काही उपयोग होत नाही. मला वाटलं होतं तू आल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडेल, पण नाही. तू आल्यावर तर हट्टीपणा जास्त वाढतोय त्याचा. मला कळत नाही त्याचं काय करावं. जाऊ द्या, तुम्हाला आवडली ना खीर, मी आणते तुमच्यासाठी. चारू ऐक ना, मी रूम मध्ये जातो, मला तिकडेच खीर पाठवशील? हो. म्हणजे काय, मी खाईन आणि तिकडेच जरा विश्रांती घेईन. पाठव. मम्मी, माझं ना डोसकं फिरलंय आता. या घरात आपल्याला काही किंमतच नाही राहिली. आपल्यापेक्षा त्या बाहेरच्या माणसांना, त्या घरकड्यांना जास्त किंमत आहे. अगं तोंड वाजवू नगस तू. माझं आधीच डोसकं फिरलंय. माझं बी डोसकं फिरलंय. भूक लागली की मला सहन होते माहिती नव्हतं तुला. अगं मग घे की, खाऊन घे की, जा. तेच कराय गेलती. पण ती म्हातारडी तिनं खाऊ नाही दिलं मला. मला म्हणली का तू करते पाहुण्या रावण्यांचं आणि त्या घरगड्यांचं होऊ दे, मग आपण बसायचं. तटकट ठेवलंय मला. तिचं काय करायचं कळना झालंय मला. तिचं काय करायचं ते कर, पण आधी माझं काय करतीस सांग. समधीकडे सुगंध पसरलाय खिरीचा, पण मला खाऊच दिली नाही. तिकडं तो अधिपती नको नको म्हणतोय, तरी मी ती चारूबाई खार बाळा करत बसले. तिकडे ताटकट ठेवलंय मला. मम्मी मला भूक लागले. आपल्याकडे कोणी ढुंकून बी बघ ना, पण कचऱ्याची किंमत करून टाकले का आपली. थांब जरा चंचे, आपल्याला दावायलाच लागणार आहे आपली किंमत या घरात काय आहे. तुला खीर खायची ना, चल तुला खीर खाऊ घालते. अरे वा, काय मस्त घमघमाट येतोय खिरीचा. बरं झालं तुम्ही आलात, मी आलेच आहे ना खीर देऊन. बरं ही खिरीची वाटी कोणाला घेऊन चाललायसा? त्यांना खीर खूप आवडली ना, त्यांना आणखीन थोडी हवी आहे, त्यांना देऊन येते. अरे देवा, एवढीशीच खीर राहिली वय? पुरेल आपल्या सगळ्यांना. मी आलेच त्यांना खीर देऊन. अव नाही, आपणच नाही खाणार आहे खीर. अजून लई लोक आहेत की खीर खायची. त्या समजासनी असं हातावर प्रसादावानी घ्यायला लावणार आहे खीर काय? अहो नाही, पुरेल. एक एक वाटी येईल सगळ्यांना. बया, म्हणजे एकाच वाटीत उरकायचंय वय? त्याचं काय आहे, सणावाराचं का नाही लोक 2-4 वाट्या जास्तच खात्यात, आहे का नाही? तुम्हाला अंदाज नाही आला काय? आता कशी पोटभर खायला मिळणार हो खीर? अहो सगळ्यांची जेवण झालीच आहेत आता. म्हणजे असं म्हणा की तुम्हाला अंदाजच आला नाही म्हणून. अहो आता खीर चांगली झाल्या म्हणल्यावर लोक भरपूर खीर खाणारच की, नाही का? कसं आहे, ह्या घरात का नाही नुसती तोंडाला पानं पुसल्यावानी करायची पद्धत नाही बरं का. या घरात का नाही जंगी कामं असतात. पोट भरेपर्यंत नाही, पोट फुटेपर्यंत खायला घालायची आमची ताई, आणि ते बी समद्यासनी. अहो तुम्हाला जमत नाही तर कशाला तुम्ही आलाय हो इकडं किचन मध्ये? तर कशाला लुडबुड करायला सा? अहो धनाजी करतोय की, धनाजीला समजा शिकवलं आमच्या ताईनं, त्यानं केलं असतं. तुम्ही कशा पायी इकडे आलाय सा? नाही मला काय वाटायलंय, आता ही जेवणाची पद्धत बी तुम्ही बदलायला असं वाटतं ताईची. नाही तर काय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.